मित्रांनो, चहा हा अनेकांच्या आवडीचा, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक लोक असे आहेत की ज्यांना नियमितपणे चहा घेण्याची सवय आणि फक्त चहा घेण्याचीच सवय नाही, अजूनही या चहाशी रिलेटेड एक सवय मला दिसते. ती अशी की अनेक लोक चहा घेणार का असं विचारल्यावर आधी थोडंसं पाणी पितात, थंड पाणी आधी पिलं जातं आणि मग चहा पिला जातो. ही ती सवय. आता ह्या सवयीचा आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होऊ शकतो ते आज मी थोडंसं सांगणार आहे. ते असं की आपल्या जे काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील किंवा एखादा बरा न होणारा जर आजार असेल तर हा आजार किंवा ह्या आपल्या तक्रारी ह्या छोट्याशा सवयीशी निगडीत असू शकतात. कसं ते पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, ही जी सवय आहे ही आपल्या आरोग्यासाठी कशी चांगली नाही हे सांगण्याआधी मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. उदाहरण आहे जगन्नाथाच्या रथाचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगन्नाथाचा रथ असतो आणि तो अनेक लोक ओढत असतात. आता अनेक लोक जेव्हा जगन्नाथाचा रथ ओढतात तेव्हा तो हळूहळू पुढे जातो. परंतु जर आपण असं विचारलं की हा जगन्नाथाचा रथ नेमकं कोण ओढतंय, तर याचं उत्तर आहे की सगळेच ओढत आहेत. परंतु जर असं सांगितलं की ह्याच्यापैकी कोणी एक हा जगन्नाथाचा रथ ओढू शकतो का, तर याचं उत्तर आहे की नाही, एकाच्याने हे शक्य नाही. हे सांगण्याचं किंवा हे उदाहरण देण्याचं कारण काय, तर माझे गुरु मला नेहमी असं सांगायचे की आयुर्वेद म्हणा किंवा आरोग्य म्हणा हा एक जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ म्हणजे आरोग्य, समजा आरोग्य पकडलं तर आरोग्य हे अनेक चांगल्या सवयींनी बनलेलं आहे किंवा अनेक चांगल्या सवयी जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये आणता तेव्हा तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होत असते. मग आता इथे अनेक चांगल्या आरोग्य सवयी जर जोपासायच्या असतील तर अशा छोट्या मोठ्या सवयींकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे. याच्यासाठी हे उदाहरण दिलं. नाहीतर तुम्हाला असं वाटू शकतं की काय छोटीशी सवय आणि याच्यात कुठे तुम्ही तुमचा आयुर्वेद आणताय, याच्यात खरंच काही आयुर्वेद आहे का. तर याच्यामध्ये आयुर्वेद असा आहे की आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की आपण शीतोष्ण क्रम व्यत्यास नाही केला पाहिजे. आता हे म्हणजे नेमकं काय, तर अनेक आजारांच्या बाबतीत कारणं सांगताना मग त्याच्यामध्ये आम्लपित्त असेल किंवा वेगवेगळी रक्तदुष्टीची कारणं असतील किंवा त्वचा रोगांची कारणं असतील, अगदी कुष्ठापर्यंतचे जे त्वचा रोग आहेत त्याच्यामध्ये जी कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये शीतोष्ण क्रम व्यत्यास असा शब्द आलेला आहे. म्हणजे काय की शीत आणि उष्ण एका पाठोपाठ एक करणं किंवा घेणं किंवा त्याचं सेवन करणं. म्हणजे समजा तुम्ही उन्हातून आलात आणि लगेच गार पाण्याने आंघोळ केली तर हा सुद्धा शीतोष्ण क्रमव्यत्यास झाला. आता हा तर मोठ्या प्रमाणात झाला, परंतु छोट्या प्रमाणात सुद्धा आपण शीतोष्ण क्रमव्यत्यास करतो. कधी, जेव्हा मी मगाशी सांगितलं की ही जी छोटी सवय आहे आपली की आधी थंड पाणी प्यायचं आणि मग गरमागरम वाफाळता चहा प्यायचा, याने होतं काय, तर याने सुद्धा छोट्या प्रमाणात का होईना आपल्या शरीरामध्ये शीतोष्ण क्रमव्यत्यास होतो. आणि हा शीतोष्ण क्रमव्यत्याससुद्धा तुमच्या आम्लपित्ताचं कारण असू शकतं, तुमच्या रक्तदुष्टीचं कारण असू शकतं, तुमच्या बरं न होणाऱ्या कुठल्याही एखाद्या त्वचा रोगाचं सुद्धा हे छोटंसं कारण असू शकतं. मग आता तुम्ही म्हणाल की मग हे एवढंसं छोटंसं कारण जर आपण केलं तर मग आम्हाला लगेच त्वचा रोग होतील, आम्हाला लगेच आम्लपित्त वगैरे होईल का. याचं उत्तर आहे नाही. मगाशी मी त्याच्यासाठीच उदाहरण दिलं की जसं आरोग्य हे अनेक छोट्या मोठ्या सवयींचा परिणाम असतो, तसंच कुठलाही आजार जेव्हा आपल्याला होतो तेव्हा सुद्धा तो अनेक छोट्या मोठ्या सवयींमुळे होत असतो. परंतु मग आपण जर असं केलं की ह्या जे काही आपल्या आरोग्य सवयी आहेत यांच्यामध्ये बदल करायचंच ठरवलं तर आपल्याला ही छोटी सवयसुद्धा बदलावी लागेल. तर याच्यामध्ये आपण शीतोष्ण क्रमव्यत्यास करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाचं सूत्र आहे. बघा, एखादा योद्धा असतो, तो आपल्या भात्यामध्ये वेगवेगळी शस्त्र जमा करत राहतो. तशाच पद्धतीने जर आपल्याला आरोग्य टिकवायचं असेल तर आपण सुद्धा छोटी मोठी जी काही आरोग्य सूत्र आहेत ती आपल्या भात्यामध्ये जरूर अवलंबावीत. या उद्देशाने हा व्हिडिओ तुम्हाला सांगायचा होता की जेव्हा अशा प्रकारे शीतोष्ण क्रमाचा व्यत्यास केला जातो, म्हणजे थंड नंतर लगेच गरम, गरम नंतर लगेच थंड, तेव्हा याचा परिणाम सगळ्यात पहिल्यांदा जर कशावर होतो तर तो आपल्या रक्तधातूवर होत असतो आणि आपल्या पचनसंस्थेवर होत असतो. पचनसंस्थेवर जर परिणाम झाला तर तुम्हाला पचनाचे काही आजार, आम्लपित्ताचे काही आजार असं होऊ शकतं. आणि जर रक्तधातूवर त्याचा परिणाम झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग, मग त्याच्यात डॅन्ड्रफ असेल किंवा केस गळणं असेल किंवा इसब, खरूज, नायटा यासारखे त्वचा रोगसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर ह्या एकाच सवयीने हे सगळे आजार होतील असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु ही एक सवयसुद्धा या आजारांना बळ देण्यासाठी कारणीभूत असू शकते. आणि त्यामुळेच आपण जर आरोग्याकडे प्रवास करत असू
तर चांगल्या चांगल्या सवयी आपल्याला जोडायच्या असतील तर ही एक वाईट सवय किंवा चुकीची सवय आपल्याला आपल्या दिनचर्येतून किंवा रुटीनमधून जर वजा करता आली तर नक्कीच चांगलं आहे आणि म्हणूनच आज ह्याविषयी बोललो. असो तर मित्रांनो, हा एक छोटासा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा अजून तुम्ही काही शीतोष्ण व्यत्यास करत असाल तर असं वाटत असेल की हे चुकीचं आहे का, हे बरोबर आहे का, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आयुर्वेद त्याच्यावरती काय म्हणतोय, आयुर्वेदाच्या माध्यमातून त्याच्यावर उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बाकी व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर व्हिडिओ लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरी ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.